सुनीता परीला आवाज दे. हो. परी परी कोण आहे? दादा वहिनी तुम्ही माझ्या घरी आला. या दादा बस ना वहिनी. हे बघ आला बसा. आम्ही इथं बसायला किंवा राहायला आलो नाही. जे काही बोलायचे असत तिथं स्पष्ट बोल. दादा तुमच्या बहिणीचा हसता खेळता संसार बघायला बोलवला मी दादा तुम्हाला इथे. ते बघून आम्ही काय करणार. तू तुझ्या भावाचं केव्हाच नातं तोडलंस. नातं मी नाही दादा, नातं तुम्ही तोडलं. तुमच्याशी नातं ठेवून आम्हाला आमच्या मरणाला आमंत्रण द्यायचं नाही. जे आमच्या जीवावर उठले त्यांच्याशी नातं ठेवणं म्हणजे मगरच्या तड्यात मासोळीचं जीवन जगणं. मग त्यांच्याशी नातं ठेवून काय उपयोग? बोला ना दादा बोला. अरे दादा हे आई बाबा कसे होते हे तर मला माहित नाही. लहानपणापासून मी त्यांना कधी बघितलं नाही. पण त्यांच्या पश्चात तुम्हाला वाढवून शिकवून लहानाचं मोठं केलं. त्यांचं कर्तव्य पार पाडलंस. तेव्हापासून मी तुला माझे माय बाप समजत आले. हे माझं सुदैव. पण त्याच मायबापाने तिच्या भावनेशी खेळून तिच्या वैवाहिक जीवनाचा पराजय करावा यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं आहे रे दादा? तू काय बोलत आहेस ते आम्हाला काय कळत. जे काय बोलायचे असेल ते स्पष्ट बोल. नवल आहे जे आमच्या जीवावर उठले तरी म्हणतोस काहीच कळत नाही. बरोबर आहे बोल. बरोबर. माझ्या बाबतीत गैरसमज होणे साहजिक आहे. तुम्हाला वाटत असेल की मी खूप क्रूर आहे निष्ठुर आहे. पण तसं नाही. आज तुम्हाला मायबापाचा दर्जा दिलास म्हणून तुला सांगतो. प्रत्येक मायबापाला वाटतं की आपली पोरं सुखी राहावी यशस्वी व्हावी. मलाही वाटतं. आज माझ्या बहिणीविषयी माझ्या पत्नीविषयी माझ्या मनात किती प्रेम आहे ते माझं मला माहिती आहे. पण त्याचा कागावा मी कधीच केला. कुटुंबात प्रत्येकाला धाक देतो. कदाचित तो माझा स्वभाव दुर्गुण असणार. आज मी तुलाही राखवायचो यासाठी की माझी बहीण कुठल्याही वाम मार्गाने जाऊ नये म्हणून. पण माझा उद्देश कोणाच्या जीवनाशी खेळण्याचा नव्हता ना राहणार. मग माझ्या नवऱ्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला तो काय प्रकार आहे दादा? मी समजलो नाही. सुनीता मी अहो मला काय कळत नाही. कदाचित तुम्ही तर काही केलं नाही ना. तुम्ही केलेला प्रताप दादा तुम्ही केलेला प्रताप. तुला यांना मारायचंच आहे ना. मग तू मग कशाला? अरे तुझ्या समोर माझा नवरा उभा आहे. मारायला घे कुशल मारायला घे. तुला वाटत तुला वाटत असेल यांना मारून तुम्ही जिंकाल. पण दादा एक गोष्ट लक्षात ठेव. जर का माझ्या नवऱ्याला बरं वाईट झालं ना तुम्ही हे तुमच्या बहिणीचा मेलेलं रूप पाहून हराल दादा हराल. काही करू नाही नामा निराळा. खरं सांगतो बरी माझ्या विश्वास ठेव. मी नाही केलं. मला मान्य आहे की मी तुमच्या अतूट प्रेमाला समजू शकलो नाही. नेहमी विरोध केला यासाठी की माझ्या प्रतिष्ठेला कोणी गाव पोचलावू नये म्हणून. मला कोणी हिनू नये म्हणून. माझी बहीण तुमच्यात राहू नये म्हणून. जेव्हा तुम्ही पडून गेला तेव्हाच मला कळलं की हे प्रेम थांबणारं किंवा शांत होणारं वादळ नाही. त्याच वेळी माझा राग ओढून शांत होता. आणि पहिली मला हे सुद्धा माहित होतं की तुम्ही इथं राहता. खरंच पहिली माझ्या विश्वास ठेव. मी नाही केलं. तुझ्यावर विश्वास ठेव. खरंच मी तुझ्यावर विश्वास ठेव. अरे मग ही तू दिलेली चिठ्ठी हा काय प्रकार आहे दादा? हे तू लिहिलंस ना हे सगळं तूच केलंस. काय बोलतोय जिजू? मी कशाला करू हे? बघ ना ताई. अगं जिजू चक्क माझ्यावर आरोप करून राहिले. अगं मी कशाला करू हे? आणि हे करून मला काय मिळणार होतं? जिजू खरं तर तुम्ही यांचा तिरस्कार करत होता आणि त्याच तिरस्काराच्या भावनेतून कदाचित तुम्ही हे केलं असणार आणि त्याचं खापर आता माझ्या माती फोडताय. तुम्ही काय केलं नाही जिजू? बस करा जिजू. तुम्ही आपल्या असं करून तुला काय मिळालं? काय
बहिणीशी लग्न करावं आणि तुमच्या इस्टेटीचा थोडाफार हिस्सा मला मिळावा म्हणून तुमच्याशी परीविषयी लग्नाची आर्जाव केली. काय चुकलं जिजू माझं? सांगा ना काय चुकलं? पण नाही, सारखा मेवणा असून देखील तुम्हाला माझं एक पावलं गेलं नाही. उलट माझ्या कणपोटात मारून माझी लायकी काढून माझा अपमान केला आणि हे शल्य मला वारंवार बोचत होतं. नंतर या परीशी मी प्रत्यक्ष या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी विजयच्या पायाच्या नखाची सर करू शकत नाही म्हणून तिनं माझ्या काळजाला डिवचलं. हीच गोष्ट माझ्या जीवारी लागली. याच अपमानाचा अंकुर माझ्या काळजात फोपावत होता. याच अपमानाचा सुरू होण्यासाठी आणि या परीला या भडव्याबद्दल असलेला अहंकार चूर चूर करण्यासाठी मीच विजयाच्या चेहऱ्यावर त्याचा टाकला. तुला काय मिळालं? असं करून तुला असं वाटलं की तू परीला आपलं करशील? असं करून तुला असं वाटलं की मी परीच्या लग्न तुझ्याच लावून हाच तुमचा हे केपरपणा तुम्हाला मिळाला जिजू. ज्याला तुला पोलीस स्टेशनची हवा दाखवतो तिथं जाऊन रडशील नरशील आणि मला जिजू पोलीस स्टेशनला घेऊन चालले. माझ्या हातून छोटीशी चूक झाली. जिजूला एकदा समजून सांग ना, मला माफ करायला सांग ना. माझ्या तू तरी मला समजून घे. अगं मला पोलीस स्टेशनला घेऊन चालले. ताई मला वाचव. ताई तुझ्या भावाला वाचव. ताई शांत शांत. अगं जे काही झालं त्याचं दुःख मला आहे आणि याचं सुद्धा मी हे सगळं मीच करणार. आणखी दुसरं कोणी नाही, माझा भाऊ. याची शिक्षा तर त्याला नक्कीच मिळेल. हो पण परी, एकीकडे मला आनंद सुद्धा होता. तुम्हा दोघांविषयी असलेल्या तुझ्या दादाचा राग आता शांत झाला. ते तुम्हा दोघांना नक्कीच भेटतील. हो चल इथे मॅडम, सुखी राहा. सांभाळ स्वतःचा संसार. त्यांच्याकडे लक्ष दे. याची नीट काळजी घे. सांभाळ कसला विचार करताय तुम्ही? अहो काय झालं तुम्हाला? आई बाबाच्या बाबतीत विचार करीत त्यांनी आपल्या जीवनात खूप दुःख सहन केलेत ग. माझं स्वप्न होतं की त्यांना खूप सुख द्यावं, आनंदी बघावं. पण बघ ना, कदाचित नियतीला हेही मान्य नसेल. तरी मला आई बाबांची खूप आठवण येत आहे. काय करत आहेत, कसे आहेत कुणास ठाऊक. खूप काळजी वाटते मला तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला वाटते. कारण लहानपणापासून मला आई बाबाचा कधी सहवास मिळाला नाही. ती माया मला कधीच मिळाली नाही. कमीत कमी यांच्या रूपात तरी तो सहवास लावेल, ती माया मिळेल. तो आपला ताराचा नाही. पण परी, तू ताराचंदला माझ्या बाबतीत तेजा वगैरे असं काही नाही हो, त्याला काही सांगितलं? काही सांगितलं नाही. पण आई बाबांना इकडे यायला सांगितलं मी. अरे वेडे, तुला कळतं की नाही त्यांना आता तिथे राहायला कशाला बोलावलंस? त्यामुळे मला ह्या अशा अवस्थेत बघतील तर खूप वाईट वाटेल की त्यांना कळव्या मनाचे आहेत. माझे आई बाबा हे दुःख नाही सहन करू शकणार तर त्याला बोलावलं मधूचं लग्न झाल्यापासून रवी दादा त्यांना खूप त्रास द्यायचे. इतकंच नाही तर त्यांना घराबाहेर सुद्धा हाकलून टाकलं. सांगा ते कुठं जातील बिचारे. त्यांना परी, मी तुला म्हणत होतो की आई बाबांना एकटं ठेवणं बरं नव्हे. दादा त्यांना कधी सुखाने जगू देणार नाही. पण तू माझं काही ऐकलं नाहीस. काय ऐकलं नाहीस तू माझं? काय करणार नाही लाज होतं. एकीकडे आवडतं दुसरीकडे मी. मला नसताना सुद्धा आपल्याला असं करावं लागलं. आहे का घरात? कोण आहे? आहे का?
बघते हो मी बघते अरे बाबा बाबा या ना, या आत या बाबा. सुखी राहा पोरी सुखी राहा बाबा बाबा या आई आई बाबा कसे आहात तुम्ही? आम्ही बरे आहोत आम्ही. बाबा तुम्हाला आता बरं वाटतं ना आधीपेक्षा बरं वाटतं ना तुम्हाला? ठीक ठीक आणि तू कशी आहे पोरी हा? तू कशी आहे मी हा मी पण बरी आहे आई तुम्ही खाली का बसलेत या ना वर मस्त बसा ना. मस्त मी मला इथेच बरं वाटतं खाली राहून बरं, तुम्ही बसा थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते हं. ए पोरी थांब पोरी पाणी नंतर आणशी बाई घे मा ए पोरी आम्ही तुमच्यासाठी पोहे आणले पोहे हे घे मा माझ्यासाठी हो पोरी. तुमच्यासाठी आणले. आई काय ग आई मी खाऊ पोहे हा ग अशी का विचारते अशी का विचारते अगं खायला चालले ते खा खाऊ का म्हणते खा मा खायला आणले पण खाशील नाही कसं बाई अरे बाप्पा काय झालं मग तुला रडायला ए परी अरे बाप्पा काय झालं मग रडायला तुला ए पोरी काय झालं मग तुला रडायला काय नाही आई हे तर आनंदाचे अश्रू आहेत मी लहानपणापासून आई बाबांना कधी बघितलं नाही ना म्हणून त्यांची आठवण झाली मला अगं पोरी अशी का बोलते मग अशी का बोलते आम्ही आहोत ना तुझे आई बाबा तुझे माय बाप हो पोरी तुझे माय बाप आम्ही आहोत आई. पोरी ए बेटा अरे विजू कुठे दिसत नाही कुठे बाहेर गेला का विजू नाही, ते नाही का बाहेर गेला का अरे काय झालं अरे कसं दिसते रे विजू! अरे चेहरा कसं झाला रे बाबा काय झालं रे तुला अरे कसं झालं रे रे पोरा दादाच्या मेल्याने म्हणजे प्रेमने यांच्या चेहऱ्यावर तेजाब टाकलंय आलात बाबा आलात तुम्ही अखेर ज्याची भीती होती ते झालं बघितलं पोरी बघितलं मी तुला सांगितलं होतं माझ्या पोराच्या नादी लागू नको पण तू माझं काही ऐकलं नाही पुरी काही ऐकलं नाही बघ कशी अवस्था केली आहे माझ्या लेकराची बघ ना अगं मारून टाकतील ते माझ्या पोराला मारून टाकतील माझ्या विंचूला हो असं होणार नाही आता असं काहीच होणार नाही दादा शांत झालाय दादानीच प्रेमला पोलीस स्टेशनला घेऊन गेला आता सगळं काही ठीक होईल आता असं काहीच होणार नाही आई विंचू पोरा बाबा खूप त्रास होतो का मातीला खूप त्रास होतो का रे अरे बोल ना रे पोरा खूप
आराम आहे. आराम काय करे तुझा आहे आराम आहे तुला हे कसं झालं रे तुम्ही ए बाबा दुखते का रे बाबा दुखते का नाही ठीक आहे बाबा. ठीक होईल ना ठीक होईल ना ठीक होईल ऑपरेशननी होईल हळूहळू बरं. माझा विजू माझा विजू कसा झाला रे पोरा बस या आई जाऊ. शारदा शारदा चलायचं आहे ना आपल्याला चलायचं आहे ना आपल्याला हा चल चल कुठे चाललात बाबा? आपल्या दुनियेत ही वाट नेईल तिकडे ही वाट नेईल तिकडे जायचं वाट संपली की मुक्काम करायचा पुन्हा पुन्हा नवीन वाट शोधायची आता आता हाच आमचा नित्यक्रम आहे तुमचा निरोप मिळाला म्हणून भेटायला आलो होतो चलतो तुमच्या या मुलाजवळ तुम्हाला थांबण्याचा अधिकार नाही आहे बाबा. माझ्याजवळ आणि जिथे स्वतःच्याच घरात राहण्याचा अधिकार राहिला नाही तिथे दुसऱ्याच्या घरावर कसा अधिकार गाजवणार रे पुन्हा कसा अधिकार गाजवणार. तुमचा राग हा अगदी रास्त आहे बाबा. खरं तुमचा राग अगदी रास्त आहे कारण जेव्हा आम्हाला पंख फुटून ते मजबूत होतात आणि तुमचे पंख किडी व्हायला लागतात तेव्हा आम्ही तुम्हाला रस्त्यावर टाकून भीक मागण्यास उरकन उडून जातो. उरकन उडून जातो. मी त्यातला नाही आहे. असाही असो तरी तुमच्यासाठी मी रस्त्यावर येईन. मी भीक मागेन पण तुम्हाला माझ्यापासून दूर कुठेही जाऊ देणार नाही. असं दारोदार भटकू देणार नाही किंवा लाचारीचं जीवन पत्करू देणार नाही बाबा. तुम्ही ना आता आम्हाला एक नाही बस बस. विजय भाऊ ओ विजय भाऊ विजय भाऊ विजय भाऊ विजय भाऊ अरे काका काकू तुम्ही इकडे मी तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं बरं आलं इकडे भेटला. पण असं धापा टाका त्याला तुला काय झालं रे पोरा सांगतो काकू सर्व काय सांगतो पण आधी सांगा विजय भाऊ कुठे गेला. ताराचंद विजय भाऊ काय झालं तुला. पण नाही ओळखलं अरे का? नाही नाही कधी झालं कसं झालं हे त्या प्रेमने त्याच्यात टाकलं. काय अवस्था झाली रे. आता बरं आहे. काय बरं म्हणतो देवा. असं काय सांगणार होतास का दादा? काय सांगू विजय देवानं दुःख देवा पण एवढे जणू काही चारही दिशांनी तुमच्यावर दुःखाच्या वर्ष तिकडे मधुताईची अवस्था तशी इकडे तू असा एकीकडे मायबापांना घर सोडून दारोदार भटकावं लागतं आणि दुसरीकडे रवी भाऊ जीवन मरणाशी झुंजत आहे.
जीवन मरणाशी बोलते काय झालं दादाला ताराचल एके दिवशी तुमच्याकडे लोकांची गर्दी होती. त्या गर्दीतून मी त्याला चोरून पाहिलं, कारण त्याच्याजवळ जाण्याची माझी हिंमत नाही दिली. नाही झाली. एकदा गेलो, मधुताईविषयी बोललो, पण त्याने माझा अपमान केला. म्हणून त्याची तशी अवस्था असून देखील अजून मी त्याला भेटलो नाही. तशी अवस्था म्हणजे काय झालं काय दादाला ताराचल काय झालं बाबा विजय भाऊ, सांग ना आमच्या दादाला काय झालं दादा रवी भाऊ खूप आजारी आहे रे. खूप खंगत चाललाय तो. आणि डॉक्टरने सांगितले की त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. माझा रवी काकू, तुमची खूप आठवण, खूप खूप आठवण. ही तर माणसाची प्रवृत्ती आहे रे ताराच्या. प्रवृत्ती आहे ही माणसाची. आपली माणसं जवळ असली म्हणजे त्यांचं मूल्य कवळे मोल होत, आणि तीच माणसं आपल्यापासून दूर गेली म्हणजे मग त्याची खरी किंमत कळते. माणूस सुखात असला म्हणजे त्याची मती मदमस्त होते, आणि दुःखात असलं म्हणजे मग त्याला आपली सगळी माणसं देव धर्म सगळ्याची आठवण येते. ते तर त्याच्या कर्माचे भोग आहेत ते. भोगून दे त्याला, भोगून दे त्याला. नाही बाबा. आणि हो जाऊन सांग त्याला की त्याचे माय बाप मेले